फलटण तालुक्यात अनेक वावड्या उठल्या आहेत, चर्चा चालू आहे की बाबा निर्णय होत नाही आहे कारण की महाराजांना घेत नाही आहेत किंवा आपल्या कुटुंबाला कुठे घेत नाही आहेत, कुठल्या पक्षात घेत नाही आहेत, असं तसं भरपूर आहे, अनेक चर्चा चालू आहेत. पण त्या सगळ्या पूर्ण भुलताप्या, पूर्ण खोट्या चर्चा. प्रत्येक पक्ष हा बेरजेचं राजकारण करत असतो, बुद्धिबळ खेळत असतात, ते काय भातुकल्या खेळत नसतात. आणि बेरजेचं राजकारण करत असताना त्यांना ही काय जमलेली गर्दी राजगटाची दिसत नसेल का? कोणीही डावलू शकत नाही आणि कोण डावलणार सुद्धा नाही. ह्या कोणाच्याही मनमानीनुसार कारभार कुठल्याही पक्षाचा चालत नाही. कोणाच्या वैयक्तिक आवडीनिवडी नाही तर वैयक्तिक वादातून प्रवेश कोणाचे थांबत नाहीत. नाहीतर आपल्यातून गेलेले 2-2 मताचे मालक बसलेच आहेत ना जाऊन. पक्षप्रवेश जर का 2 मताच्या मालकाचे होत असतील, 1-1, 2-2 उंबरे असलेल्या माणसाचे होत असतील, तर मोठमोठे पक्षप्रवेश कसे थांबतील?